नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुयोग निकम. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ई श्रम कार्ड योजना काय आहे आणि तिचे फायदे काय काय आहेत. तर चला, ई श्रम कार्ड योजना म्हणजे काय? ई श्रम कार्ड योजना ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. असंघटित क्षेत्रामधील मजूर, रिक्षाचालक, घरगुती कामगार, शेतमजूर, फेरीवाले, गवंडी काम करणारे, इलेक्ट्रिशियन काम करणारे, प्लंबर आणि इतर जे कोणतेही कामगार आहेत त्यांच्यासाठी यांचा इत्यादींचा समावेश ह्या योजनेत होतो. ई श्रम कार्ड मिळाल्यानंतर कामगारांचा डेटा सरकारकडे संकलित होतो, ज्यामुळे भविष्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ हा त्या मजुरांना घेता येतो. तर सर्वात प्रथम ई श्रम कार्ड काढण्याचे फायदे काय आहेत? ई श्रम कार्ड काढण्याचे फायदे म्हणजे सर्वात पहिला फायदा अपघाती विमा कवच. याचा अर्थ प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत 2 लाखांपर्यंतचा अपघाती विमा हा यामध्ये आपल्याला मिळतो. 2 नंबरचा फायदा सरकारी योजनांचा थेट लाभ. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या भविष्यातील कल्याणकारी योजनांचा फायदा मिळू शकतो. 3 नंबरचा पॉईंट नोकरीच्या संधी. सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंद झाल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत मिळू शकते. याचाच अर्थ की हा जो आपण जे काही कार्ड काढणार आहोत ई श्रम कार्ड, त्या थ्रू आपला सर्व जो डेटा आहे तो सर्व शासनाकडे जमा होणार आहे. तर यामध्ये ज्या पण काही नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यानुसार आपल्याला नोकरी संधी मिळू शकते. 4 नंबरचा मुद्दा आहे पेन्शन आणि आर्थिक मदत. भविष्यात सरकार पेन्शन आणि इतर आर्थिक सहाय्य पुरवू शकते. स्वतःच्या ओळखीचा पुरावा. हे कार्ड संपूर्ण भारतात वैध असून कोणत्याही सरकारी योजनांसाठी हे कार्ड तुम्ही वापरू शकता. याचाच अर्थ की पूर्ण महाराष्ट्रभर किंवा नाही तर पूर्ण भारतभर आपण हे कार्ड कुठं पण वापरू शकतो. 6 नंबरचा मुद्दा आहे ESIC आणि EPF म्हणजेच गरजेनुसार कर्मचारी राज्य विमा योजना ESIC आणि भविष्य निर्वाह निधी EPF योजनांमध्ये समाविष्ट होण्याचा फायदा मिळू शकतो. आणि चला, ई श्रम कार्ड काढण्यासाठी पात्रता काय काय आहे? अर्जदार भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय 16 वर्ष ते 59 वर्ष इतके असावे. या 59 वर्षाच्या पुढील व्यक्तींना याच्यामध्ये सहभाग होऊ शकत नाही. त्यांना ई श्रम कार्डसाठी अप्लाय करता येणार नाही. अर्जदार असंघटित क्षेत्रातील काम करणारा असावा. याचाच अर्थ की रिक्षाचालक, घरगुती कामगार, शेती कामगार, फेरीवाले, गवंडी, इलेक्ट्रिशियन इत्यादी क्षेत्रात काम करणारा असावा, तरच आपल्याला ई श्रम कार्डचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. अर्थात व्यक्तीला कोणत्याच प्रकारचा सरकारी पेन्शनचा लाभ हा मिळत नसावा. जर तो मिळत असेल तर असा व्यक्ती हे या ई श्रम कार्ड योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही. ई श्रम कार्ड कसे काढायचे? ई श्रम कार्ड हे आपल्या नजीकच्या CSC केंद्र किंवा आपली सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये आपल्याला हे काढून मिळेल किंवा आपल्याला हा ई श्रम कार्ड हे आपल्या मोबाईलवरनं सुद्धा काढता येते. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल की ई श्रम कार्ड हे आपल्या घरी कसे काढू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.